वडिलाची सेवा करा। मरू नये कुणाचा भाऊ अर्ध्यावरती, मरू नये कुणाची बहीण अर्ध्यावरती, मरू नये कुणाची माय अर्ध्यावरती। मरू नये रे कुणाची माय अर्ध्यावरती, नाही मरू कुणाची माय। आई जर गेली ना दादा, एखाद्याची आई जाऊ द्या, जाऊ नये परंतु जाऊ द्या, गेली ना तर तिला चितेवरती ठेवलं जातं आणि तिला अग्नी डाग द्यायला तिचं लेकरू लागतं। कोण लागतं? लेकरू लागतं, लेकरू। त्या लेकरानं काय करावं? घागर घ्यावी, खांद्यावरती घागर घ्यावी दादा, आणि त्या मेलेल्या माईच्या चितेला चक्रा मारावं दादा, चक्रा मारावं। चक्रा मारताय लेकरू, परंतु त्या मेलेल्या माईचं वाक्य आहे लेकरा, अरे ऐक ना लेकरा, जवळून चक्रा मारू नकोस लेकरा, जरा लांबून चक्रा मारले, लांबून चक्रा मार। मेलेल्या माईला जर विचारलं ना, आई का ग असं का म्हणतेस ग माय, का ग आई असं का म्हटलीस मला, सांगावं, मेलेल्या माईनं सांगावं, लेकरा जवळून तू चक्रा मारल्यास आणि एखादा चुकून हुकून आगीचा चटका जर तुला बसला तर तो चटका मी सहन करू शकणार नाही, म्हणून तू लांबून चक्रा मार। सांगावं दादा, किती प्रेम करते रे माय, किती प्रेम करते ताई आपल्यावरती माय। जा कधी माहेराला, माहेराला गेल्याच्या नंतर माहेराचे दिवस आठवा, आनंद घ्या, बापाचा फाटलेला रात्री उठून बनेल पहा, आणि तुम्हाला आणलेले काजू बदाम आठवा। बापही प्रेम करतो ना दादा, बाप प्रेम करतो आपल्यावरती। उचलली आहे मुलीने बॅग, झालाय तुमचा मुक्काम माहेरातला, तुम्ही बॅग उचलली, बॅग दाराच्या उंबरट्यापर्यंत तुम्ही गेलात, उंबरट्यापर्यंत गेला दादा, आणि गेल्याच्या नंतर त्या माईनं धावत पळत जावं, डबा उघडावा, डब्यातील 50 रुपये घ्यावी आणि धावत पळत दारासमोर यावं, 50 रुपये लेकीच्या हातामध्ये टेकवावी। ताई, बाळा, लेकरा, अगं या पैशाची तू साडी घे। 50 रुपयाने 100 रुपयाने काही साडी येत नसते, परंतु तिच्या पाठीमागं तिची माया त्या ठिकाणी असते दादा, माया असते। त्या पैशाच्या पाठीमागं प्रेम, ममता, माया, वात्सल्य असतं दादा। जा ना अपरात्री, रात्री अपरात्री घरी, कधी जा, कधी घरी जा। मी स्वतः कीर्तनकार आहे, काल मी घरी रात्री 3 वाजता घरी आले। घरी आल्याच्या नंतर मी खटकन कडी उघडली, उघडल्याच्या नंतर माझ्या आईनं खटकन कडी उघडावी दादा, आणि तिचं पहिलं वाक्य राहतं मला, कुठलं 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 बाळा, तू जेवलास का? पहिलं वाक्य राहतं आपल्या माईचं आपल्याला। सांगा बाई, सकाळी 7 वाजल्यापासून या ठिकाणी 4 वाजलेत ग आई, पोटामध्ये अन्नाचा कण नाहीये, भूक लागली ग आई। सांगावं, ओलं सरपण असू द्या, ओलं सरपण घ्यावं, आणि चूल पेटत नसते त्या ओलं सरपणाने, पेटवण्याची ताकद त्या माईत असते दादा, माईत असते ताकद। दिवस देखा तिची आठवण बघ, किती केलं तुझ्यासाठी नवस, इकून तिकून तिच्या नवसाला देव सुद्धा पावला, तुझ्यासारखा हिरा तिच्या पदरामध्ये गावला। लहानपणी माय तुला शेतात न्यायची, तुला भूक लागू नये म्हणून तिच्या पदराखाली तुला धरायची, तुला ऊन लागू नये म्हणून तुझ्या डोक्यावरती पदर धरून राहायची। तुला भूक लागली ना तर तू टाय टाय रडायचास, आणि तिचं दूध संपलं ना तर तिचं रक्त सुद्धा वडायचास। अरे रक्त पिऊन पोचला असले का त्या रक्ताचा तरी ठेव मान, पवित्र अशा मातेचा करू नको अपमान। आता फक्त एक कर, त्या दारातल्या माईला घरात तेवढं आण। अरे किती दिवस जगणार राहिले का झाडावरचं पिकलं पान, तू गोडधोड खा, परंतु तुझ्या माईला शिळी भाकर तरी वाढ, आणि भाकर वाढायला जर तुझी बायको आडवी आली ना तर तिला घराबाहेर काढ, बायको जाणारच नाही, हे मी तुला बॉन्डवर लिहून देते। आणि यादा कदाचित जर गेली, मला येऊन भेटा, मी तुम्हाला दुसरी करून देते। तुम्ही आंधळे नाहीत, पांगळे नाहीत, तुमची तुलाच कळली नाही किंमत। नवरा माय बापाला सांभाळतो म्हणून कुठल्याच बाईमध्ये घर सोडून जाण्याची नसते हिम्मत। तुला वाघ बनवलाय माईनं, वाघ बनवलाय माईनं,
तिलाच चोरलं नाही तिचं बायपण. अरे खरा मर्द असशील तर म्हणशील माय बाप्पा हो तुमच्यासाठी काही पण, तुमच्यासाठी काही पण, तुमच्यासाठी काही पण. म्हणा ना कधी आहे आपल्या आई वडिलांना. योग्य ते संस्कार द्या दादा. योग्य जर संस्कार तुम्ही दिले तर तुमची मुलं तुमच्यासाठी म्हणणार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. तळपत्या उन्हात रखरखत्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काटाचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. योग्य ते संस्कार जर दिले तर हे तुमची मुलं तुमच्यासाठी म्हणणार नाही. आणि नाही जर दिले तुम्ही तुमच्या मुलांना गाडी बंगला पैसा पाणी सर्व काही कमवून ठेवलं, तुमचा मुलगा तुम्हाला सांभाळणार नाही. आता मुलगा तुमच्यासाठी म्हणणार नाही, तुम्ही मुलासाठी म्हणणार काय मी तुझ्यासाठी जीवन जाळीले रे बाळा तुने नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन जाळीले रे बाळा तुने नाही पाणी पाजले. तुझ्यासाठी जीवन जाळीले तुने नाही पाणी पाजले. तुझ्यासाठी जीवन जाळीले तुने नाही पाणी पाजले. मेल्यावरती रडतो कशाला उगीच तान नको देऊ कशाला. उगीच नको देऊ कशाला. उगीच तान नको देऊ कशाला. नको देखावा दाऊ जगाला. घडला नाही कधी रुपया तुझाला. घडला नाही कधी रुपया तुझाला. घडला नाही कधी रुपया तुझा. मी तुला पाहून प्राण रोखिले रे बाळा तुने नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन जाळीले रे बाळा तुने नाही पाणी पाजले. तुझ्यासाठी जीवन जाळीले रे बाळा तुने नाही पाणी पाजले. तुझ्यासाठी जीवन जाळीले रे बाळा तुने नाही पाणी पाजले. तुने नाही पाणी पाजले. काय म्हणणार तुमची मुलं, तुम्ही काय म्हणणार मुलाला? मी तुझ्यासाठी जीवन जाळीले रे बाळा तूने नाही पाणी पाजिले. मेल्यावरती रडतो कशाला उगीच तान नको देऊ घशाला. उगीच तान नको देऊ घशाला. नको देखावा दाऊ जगाला. मोडला नाही कधी रुपया दुधाला. मोडला नाही कधी रुपया दुधाला. तुला पाहून प्राण सोडिले रे बाळा तूने नाही पाणी पाजिले. हे म्हणणार दादा. मुलांना योग्य ते संस्कार द्या, शेवटपर्यंत तुम्हाला जपतील. नाही दिले तर तुम्ही आश्रमात आणि मुलं बंगल्यात असं व्हायला नको म्हणून योग्य ते संस्कार द्या. आणि रोज उठल्याच्या नंतर झाले माझं कीर्तन या ठिकाणी. रोज उठल्याच्या नंतर आपल्या पतीच्या दिवसातून एकदा पाया पडत जा. कितीदा? कोणाच्या? महाराजाच्या नाही. कोणाच्या? कोणाच्या? पतिदेवांच्या. महादेवाच्या नाही. महादेवाच्या पडाच पडा, परंतु पतीच्या पडा. महादेव तुम्हाला फुकट प्राप्त होतील. फुकट. माई बाप प्रभू रामचंद्रांनी एका बाईच्या 9 वेळा पाया पडावं. किती वेळा?
9 वेळा पाया पडत. त्या बाईचं नाव होतं लोपामुद्रा. लोपामुद्रेच्या पाया पडावं आणि पडल्याच्या नंतर सीताई साहेबांना राग यावा की का हो प्रभू, काय लाज आहे का त्या बाईला? असंच असतं ना, लाज वगैरे असंच असतं ना. इथं सांगावं लागतं बोला बोला बोला. आणि घरी गेल्याच्या नंतर त्यांचं पतीचं झोपू द्या. अगं बाई गबस म्हटलं तरी त्या गबसत त्यांचा रट्टा चालूच राहतो असतो ना. इथं सांगावं लागतं बोला बोला बोला. लाज आहे का त्या बाईला? सीते, अगं दिलेला शब्द परत घे ग सीते, असं बोलू नये सीते. अगं ती बाई सकाळी उठल्याच्या नंतर सकाळ दुपार संध्याकाळ तिच्या नवऱ्याच्या 3 वेळा पाया पडते. किती वेळा पडते? किती वेळा पडते दिवसातून? 3 वेळा पडते. मग मी एका दिवसात तिच्या 9 वेळा पाया पडलं, मग माझं काही बिघडलं का? बिघडलं का? नाही बिघडलं. तुम्ही देखील पतीचं दर्शन घेत चला. पतिव्रतेचा नेम धर्म घ्या तुम्ही समजून. काय सांगितलं? पतिव्रतेचा नेम धर्म घ्या तुम्ही समजून. आपुल्या पतीला नित्य मानिते देवा समान. आपुल्या पतीला नित्य मानिते देवा समान. पतीला आला राग तरीही घेते समजून. अपराधाची क्षमा मागिते पदर पसरून. अपराधाची क्षमा मागिते पदर पसरून. देवाला म्हणे पतीच्या आधी द्या मला मरण. तुळशीला पाणी घालिते नित्य नेमान. तुळशीला पाणी घालिते नित्य नेमान. तुळशीला पाणी घालिते नित्य नेमान. पतीचे एकदा दररोज दर्शन घेणार ना? वा, त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. तुमच्या दर्शनाकरिता तयार झालं. असो अकल्प आयुष्य व्हावेच याकळा. माझी सकळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा नो कोणे काळी. ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा. माझी विष्णुदास भाविकासी. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी. ही संत मंडळी सुखी असो. नामा म्हणे तया असावे कल्याण. ज्यामुखी निधान पांडुरंग. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी. ही संत मंडळी सुखी असो. असं माझ्या कीर्तनामध्ये रंग भरवण्याचं काम ज्यांनी केलं ते आपल्या गावचं भूषण असेल हरिभक्त पारायण जयराम महाराज, त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा दादा. मृदंग मणी मृदंग सम्राट लग्गी वादन. खरं तर लग्गी सम्राट म्हटलं तरी काय हरकत नाही. जोरदार टाळी वाजवा त्यांच्यासाठी. या ठिकाणी माझ्या कीर्तनामध्ये खरं तर गायन करून टाळ वाजवून ज्यांनी साथ केली माझ्या बालमैत्रीण हरिभक्त पारायण महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार गानकोकिळा गायनाचार्य आवाजाची बुलंद तोप असणारे हरिभक्त पारायण दीपाली दिदी गाडे. आता त्या शिंदे आहेत, त्यांचे सासू सासरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे देखील अंतःकरणापासून आभार. या ठिकाणी आमचे मामा देखील